फ्रेंड्स, मी मृणालिनी बेंद्रे। आज मी आलेली आहे सिंधुदुर्ग मधल्या ओसर या गावी। त्या आहेत सुनीता कुलकर्णी। नमस्ते काकू। नमस्कार काकू, आज काय दाखवणार आहात? काळ्या वाटाण्याची उसळ चमचमीत भारी पैकी करणार आहे आणि तुम्हाला डिश मधनं देऊन चव बघायला सांगणार आहे। अच्छा, एकदम भारी। चला जाऊया। चला बघू। सगळी तयारी केलेली आहे, तुम्हाला दाखवते। हो चल। काय काय साहित्य लागतं यासाठी? हे 2 वाटाण्याच्या आमटीसाठी हे 2 कांदे, हा, 1 वाटणसाठी, 1 भाजण्यासाठी, हा, ह्या अड्डा पाकळ्या लसणीच्या, हा, ही दालचिनी, हा, आणि ही हळद, हा, हा मसाला, हा, ही सुकं खोबरं, हा, आणखीन हे मीठ, हा, तेल। अच्छा। आता महत्वाचे हे काळे वाटाणे। काकू, ही सिगरेट दालचिनी आहे ना? हा, त्याला वास खमंग असतो। सालीची दालचिनी असते, तिला वास जास्त नसतो, म्हणून मी ती वापरत नाही। मला स्पेशल मसाला चांगला करायचा आहे तर मी ती सिगारेट दालचिनी वापरते। अच्छा, हा मसाला कुठला आहे? हा स्पेशल मालवणी मसाला। अच्छा, म्हणजे असा बाहेर विकत आणलाय की नाही, घरगुती आहे। घरी केलाय? घरी केलेला आहे। तुम्ही स्वतः केलेला आहे। काकू, आता तुझ्यासारखा मालवणी मसाला आमच्याकडे नसेल, हा, मग मी मार्केटचा वापरला तर चालेल का? चालेल, पण माझ्यासारखा खमंगच तो असेल असं मी सांगू शकत नाही। मग- मी या घरी करते, मी स्वतः बनवते। मग काकू, तू एक काम करशील का? हो जर कुणाला असा तुझ्यासारखा मसाला हवाय तर तू त्यांना मसाला देशील का? हो, देईन ना। बनवून देशील? हो, ठीक आहे, कुरिअरने पाठवण्याची सुद्धा व्यवस्था करेल। करशील? हो। मग मी तुझा नंबर डिस्क्रिप्शन मध्ये देते। चालेल, ठीक आहे? हो चालेल। आणि हे खोबरं म्हणजे सुकं खोबरं असतं? सुक्या खोबऱ्याची टेस्ट असते चांगली। अच्छा, त्या अशा 2 वाट्या असतात सुक्या हो, खोबऱ्याच्या, हो. त्यातली अर्धी वाटी? अर्धी वाटी। अच्छा, हा. आपल्या वाटीची अर्धी वाटी नाही? नाही, खोबऱ्याच्या अर्धी वाटी। खोबऱ्याच्या वाटीतली अर्धी वाटी। अर्धी वाटी। काकू, आता काय करतेयस? जरा सुकं खोबरं घातला हा. तरी थोडासा ओला खोबरा व्हाया। हा, बरं. ओल्या खोबऱ्याशिवाय टेस्ट येणार नाही। हो, मालवणी मसाल्याबरोबर मालवणी नारळाचा खोबरा पण लागता। हो का? हो. अच्छा, हे 1 वाटी काळे वाटाणे, 1 वाटी घेतलेली, हा. म्हणजे ही मोठी वाटी आहे? मोठी वाटी आहे। याचं काय करायचं? हे रात्री भिजत घालायचे, रात्रभर भिजवायचं? भिजवायचे। अच्छा, जरासं मीठ टाकलं तर चांगले उकडतात। अच्छा। काकूनी हे काळे वाटाणे घेतलेले होते, ते रात्रभर भिजत घातलेले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी हे बघा, हे असे मस्त फुगलेले आहेत। आता ह्याच्यात पुढे काय करायचं हे काकू दाखवेल। हे वाटाणे हा, आतमध्ये ओतायचे कुकरमध्ये, हा, आणि त्याला 7 शिट्या करायच्या। अच्छा, हा. पाणी घालायचं का थोडं? पाणी घालायचं। 2 वाट्या पाणी घालायचं। हा, त्याच्यात मीठ टाकायचं जरा, म्हणजे शिजताना हा, पटकन शिजता। किती? चमचाभर एक घातलं? एक जरासं चिमूटभर, कारण नंतर आमटीत चवीनुसार घालायचंच असतं ना। हो, हा, म्हणून बस। आणि मीठ आणि हा. हे एवढं शिजायला हो, टाकायचं? शिजायला टाकायचं। 1 वाटी भिजवलेल्या काळ्या वाटाण्याला 2 वाट्या पाणी आणि 7 शिट्ट्या। काकू, आता काय करतेस? वाटाणे शिजेपर्यंत हे वाटण तयार करायचं। हो, काकू आता कांद्याची सालं काढून घेतली. सालं काढून घ्यायचं। काकू सबसब वेळीवरती कांदे चिरून घेतले। हा चौकोनी चिरायचा का? हा भाजायला झाला। अच्छा, भाजणीचा। अच्छा, उभा चिरायचा ना? हा, हा उभा चिरायचा, भाजायचा। हो। हा, फोडणीचा आहे ना तो असा, हा बघा, आडवा चिरायचा। चौकोनी बारीक चिरून घे. हो, बारीक चिरायचा। लसूणचे पण बारीक तुकडे करून हो, घेतले? जरा म्हणजे भाजते चांगली। हा, हे असं साल वरचं न काढता हा, असं भाजायचं। अच्छा, साल नाही काढायचं? नाही, पूर्ण साल काढायची नाही। अच्छा, हे काढून टाकायचं। अच्छा। काकूनी लसणाचं मागचं पुढचं काढून मध्ये तुकडा केलेला आहे आणि त्याचं साल काढलेलं नाहीये, कारण हा लसणाची पाकळी मुळातच जाड आहे। 7 शिट्ट्या झाल्या।
काकूंनी 60 शिट्ट्या करून कुकर बंद करण्याची जबाबदारी मला दिली होती आणि मी ती पार पाडली आहे. हे बघा आता भाजणीसाठी हे ठेवायचं, त्याच्यात तेल घालायचं आणि त्याच्यावर कांदा लसूण चांगलं परतून घ्यायचं, दालचीन वगैरे, नंतर खोबरं परतून घ्यायचं. मग ते वाटण झालं. हे मिक्स करते आणि हे बघा असं तेलावर टाकून चांगलं परतून भाजून घ्यायचं. अच्छा, हे हळद कांदा लसूण किती वेळ परतायचं? हे बघा आता खमंग वास यायला लागला ना. हो. मग नंतर त्याच्यात खोबरं टाकायचं. कोणतं? हे ओलं टाकायचं. ओलं टाकायचं. अच्छा. वास यायला लागला. आता खोबरं टाकायचं. मस्त दिसतंय. कलर आला एकदम. आणि हे सुकं खोबरं कधी टाकायचं? हे काढून घ्यायचं आणि सुकं खोबरं टाकायचं. अच्छा, हे काढून घ्यायचं. नंतर ते मिक्सरला पण ते आधी लावायचं. अच्छा. ती बारीक पूड होणार. हे किती वेळ भाजायचंय? हे झालं. आता हे भाजलेलं दिसतंय ना, वास सुटलाय. हो, ब्राऊन झालं. हो. हे काढायचं. ते सुकं खोबरं भाजायचं. हे काढून घेते आणि नंतर ते सुकं खोबरं भाजते. आता हे सुकं खोबरं भाजून घेते. मग हे खोबरं भाजताना तेल नाही घातलं का काकू? हे भाजताना तेल नाही घालायचं. सुक्या खोबऱ्याला तेल असतं ना, मग जास्त होऊन जातं तेल. अच्छा. मग त्या भाजणीला पण आपण तेल वापरतो ना. हो. मग हे सुकं खोबरं असंच भाजायचं. आणि छोट्या भांड्यात वाटण ह्याची पूड करताना ती झाली पाहिजे. ती पूड झाली का त्या वाटण मध्ये मिश्र करून एकत्र वाटायचं. अच्छा, ती पूड व्हायला पाहिजे. पूड व्हायला पाहिजे म्हणून हे चांगलं खमंग भाजायचं. हे बघा कसं लाल भाजलंय. झालं. वास आला. हो. चला. काकूनी सुकं खोबरं ओलं खोबऱ्याचं वाटण हे सगळं छान भाजून घेतलेलं आहे आणि आता ते मिक्सरला लावतायत. हे आता सुक्या खोबऱ्याचं वाटण करून घेते. हे मिक्सरला लावून बारीक करायचं आणि नंतर ते एकत्र मिश्र वाटलं तरी चालेल. पण हे जाड असतात पाकळ्या. त्याची पूड झालेली आहे. अगदी बारीक छान पूड झाली. बारीक छान झाली. हो. हे आता कांदा लसूणनी ओलं खोबरं ह्याच्यात मिक्स करायचं आणि ते वाटून घ्यायचं. हे आता ह्याच्यात पाणी घातलंय. आता हे वाटण्यापुरतं भरलं. आता हे नंतर वाटते. थोडं थोडं वाटून. हे बघा बारीक झालं. हो, बारीक झालं. अगदी मऊ मऊ झालं. काकूनी बराच वेळ मिक्सर चालवलेला आहे आणि ही पेस्ट तयार करून घेतलेली आहे. आता हे उरलेलं त्याच्यातच करून घेते. काकू आता काय करते? हे बघा तेल त्या टोपात आता फोडणीला टाकूया. हो. जरा कांदा टाकला, तळसवला, त्याच्यावर ते एक मोठा डाव तेल घातलेले. हो. तळसवला म्हणजे काय? तळसवला म्हणजे असं असं परतला. अच्छा, तळसवला. हा बघा दाबून. बघा शिजला. अरे बापरे, वाटण छाक पैकी शिजला. अगदी मस्त. हे बघा अगदी मेहनत झालं एकदम मस्त. आणि शिवाय छान आकार पण राहिला. आता कांदा टाकायचा. तेल चांगलं तापलंय त्याच्यात हा कांदा टाकायचा. कांदा तळसवायचा म्हणजे परतायचा. हे परता जरा मी मसाला टाकते. असं तेलावर टाकलं असा रंग येतो.
मालवणी मसाला किती टाकला? 3 चमचे. 3 चमचे. आता हे काळे वाटाणे ह्याच्यावर ओतायचे. हा बघा आवाज आला. हे आता असं हलवून हे चांगलं एकजीव झालं का हे वाटण त्याच्यात ओतायचं. अच्छा, म्हणजे हे वाटण आधी तेलात परतायचं नाही, कारण आपण हे भाजून घेतो. तेलात भाजलेलंच आहे ना. म्हणून आता हे असंच याच्यात घालायचं. आता बघा रंग येतो. रंग येणार. जनरली आपण काय करतो, वाटण भाजून घेतलं तरी पण आपण फोडणी करताना पुन्हा एकदा ते भाजतो. पण काकूंचं म्हणणं असं आहे की ते आधीच भाजलेलं असल्यामुळे पुन्हा भाजायची गरज काय. आता एकदा ते फोडणीला सगळं घालायचं मिश्रण आणि हे वाटण त्याला वरद लावायचं. काकूंनी चवीनुसार त्यात मीठ घातलेलं आहे. आता काय करताय? आता जरा टेस्ट बघितली पाहिजे. हो, तिखट मसाला व्यवस्थित पडला काय. आणि जर कमी जास्त त्याच्यात असलं तर मग हे घातलं पाहिजे मसाला. म्हणून चव बघायची. जरासा मसाला कमी पडलाय. अच्छा, मग आता 1 चमचा मसाला घालतेस? हो. काकू, कढईत तेल कशाला ठेवलंयस? ते बघा, ही उसळ केलेली आहे ना. झणझणीत बरी उसळ झाली आहे. त्याच्याबरोबर वडे नको का? वडे उसळ वडे झापैकी जेवण. मालवणीचं. तुम्हाला त्याच्याशिवाय ती टेस्ट कशी येणार? काकू, हे मशीन काय सुंदर आहे. वडे थापायची. अच्छा, वडे थापायला 2 बाया लागतात. एक सोडते आणि एक थापते. अच्छा, मग ह्यामुळे काय होतं, एकाच माणसानं केल्यावर पटकन वडे तयार होतात. वा. मी येणार म्हणून तू पीठ तयार करून ठेवलं. काकूनी बारीक गॅसवरती उसळ ठेवलेली आहे आणि मोठ्या गॅसवरती वडे तळून घेते. वा, मस्त फुगला ग. असे वडे करायचे आणि झणझणीत उसळ करायची वाटाण्याची. अच्छा, आता उसळ तयार झाली आहे. गॅस बंद करते. काळ्या वाटाण्याची उसळ आणि वडे घेऊन बघा, चव कशी आहे ती सांगा बघू. सांगते. हा वडा बघा, काय खमंग आहे. ह्याच्यातल्या त्या मेथीचा वास वगैरे अगदी मस्त येतो. खाऊनच सांगते तुम्हाला. अतिशय चवदार, खुमासदार, ओल्या खोबऱ्याची, कोरड्या खोबऱ्याची सुंदर चव आणि अगदी मसालेदार अशी ही काळ्या वाटाण्याची उसळ काकूंनी शिकवलेली आहे. अप्रतिम. काकू, अतिशय सुंदर उसळ शिकवली. हो, एकदम म्हणजे अगदी कोकणी, म्हणजे अगदी कमाल कोकणी लागतीये. आवडली ना? खूप आवडली काकू. एक घास माझ्या हातनं तुला खावाच लागेल. तू तरी टेस्ट कर. तू स्वतः बनवलेलं कसं झालंय ते. मला आवडली ना? खूप आवडली.